नमस्कार, मी अँकर मोहिनी की बातों में या सीझन नवरात्री स्पेशल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते आहे. आज माझ्यासोबत आहेत नवरात्री स्पेशल यामध्ये वावच्या फाउंडर अश्विनी निहारकर. त्यांनी या तीच्या शक्तीला कसं जमवलं आणि कसा त्याचा जागर घातला हे जाणून घेऊया त्यांच्याकडून. नमस्कार, मी अश्विनी निहारकर. तुम्ही आता माझी ओळख तशी सांगितलीच आहे. वावची संकल्पना करण्यामागचा हेतू काय होता? अगदी उत्तम प्रश्न आहे हा, की वावची संकल्पना. जसं तुम्ही आता म्हणाले की मी तिचा जागर याच्या ही सिरीज सुरू केली आहे. सेम जस्ट लाईक वाव म्हणजे काय तर विमेन ऑफ विजडम. तर प्रत्येक स्त्रीमध्ये शक्ती असते, हे तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहिती आहे. तर ही जी शक्ती असते ती एकत्रित आणली तर तिचा जास्त समाजाला उपयोग होऊ शकतो, स्वतःला उपयोग होऊ शकतो. त्यासाठी वाव हा एकत्र प्लॅटफॉर्म सगळ्या स्त्रियांनी यावं, त्यांचा स्वतःचा असला पाहिजे. हा सांगताना म्हटलं पाहिजे की माझा वाव, आणि तसंच म्हणतायत. तर त्यामुळे हा प्लॅटफॉर्म उभारला आहे. अश्विनी मॅम, तुम्ही वाव बद्दलची संकल्पना खूप सुंदर मांडली आहे. मला जाणून घ्यायचं की नेमकं यामध्ये काय होतं, काय काय ऍक्टिव्हिटीज होतात आणि काय महिला काय करतात? अगदीच सांगते मी की वाव, लोकांना काय वाटतं की वाव म्हणजे फक्त मजा मस्तीच आहे का? तर नाही, मजा मस्ती हा त्याचा एक भाग आहे. खरं तर आपण जर बघितलं की वाव मध्ये नेमकं काय चालतं, तर वावचे खूप सारे व्हर्टिकल्स आहेत. जसं वाव आपण म्हणतो नेटवर्क इव्हेंट एक आहे की जो तुम्ही बघितलाच आहे. नंतर वाव बिझनेस फोरम आहे, वाव डिस्कशन फोरम आहे, वाव सोशल ऍक्टिव्हिटीज आहेत. असे बरेच त्याच्यामध्ये आपले वेगवेगळे व्हर्टिकल्स आहेत. आणि त्याच मला सगळ्यांना म्हणजे सांगायला आनंद होतो की वाव मध्ये महिलांसाठी उभारलेलं प्लॅटफॉर्म आहे. आणि हे सगळे व्हर्टिकल्स सगळे आमच्या 30 डायरेक्टर मिळून बघतात. मॅडम, तुम्ही खूप सुंदर अशी माहिती आम्हाला दिली की वाव मध्ये काय होतं आणि काय कशा प्रकारे ते चालतं. पण आम्हाला जाणून घ्यायचे की वाव मध्ये या महिला येतात कुठून, त्या किती आहेत आणि त्या काय काय करणाऱ्या आहेत? खूप छान प्रश्न आहे हा सुद्धा. तर आमचा आत्ता या वर्षी 450 महिलांचा ग्रुप आहे जो नेटवर्क इव्हेंटसाठी आहे. जर महिला विचारल्यास तुम्ही तर आम्हाला आतापर्यंत 2000 महिलांचा हा सगळा ग्रुप आहे. 2000 महिला जोडल्या आहेत आणि ह्या येतात नाशिकमधून, प्रत्येक भागातून येतात. म्हसरूळ असू दे नाहीतर भगूर असू दे, या सगळ्या भागातून ह्या सगळ्या मैत्रिणी येतात. आणि तेवढंच नाही सांगणार तर मी सांगेन की धुळ्याहून पण येतात, डोंबिवलीवरून येतात, बोरीवलीवरून येतात, पुण्याहून येतात. तर ह्यासाठी नेटवर्क इव्हेंटसाठी फक्त ह्या येतात. तसंच त्यांचं बिझनेस फोरमसाठी पण खूप महिला जोडल्या आहेत, त्या पण विविध भागातून. आणि ह्यामध्ये ज्या महिला आहेत, गृहिणीपासून सगळ्या आहेत. गृहिणी आहेत, डॉक्टर्स आहेत, इंजिनियर आहेत, आर्किटेक्ट आहेत. प्रत्येक क्षेत्रातली महिला या ग्रुपला जोडली गेलेली आहे. खूप सुंदर उत्तर दिलं मॅडम तुम्ही. आणि मला नक्कीच पुढचा प्रश्न असा जाणून घ्यायला आवडेल की तुमच्या मते खरं समाजकार्य म्हणजे काय? माझ्या मते समाजकार्य म्हणजे समस्या मिटवणं नाही, तर त्याला पर्याय उपलब्ध करून देणे. आणि समाजकार्य करताना खूपदा वाटतं की खूप देणग्या देणं वगैरे. तर मला स्वतःला असं वाटतं की नुसतं देणग्या देणं किंवा काही मोठे काही प्रोग्राम करणं नव्हे, तर त्यासाठी जर आपण काही पर्याय उपलब्ध करून देणं, किंवा एखादी छोटी कृती असते त्याच्यातून जर दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू आलं किंवा त्या कृतीचा त्यांना फायदा झाला, ते सुद्धा एक समाजकार्यच आहे. समाजकार्याला अशी विशेष डिग्री नाही लागत किंवा मी कुठे जाऊ, खरं तर घरापासूनही सुरुवात करता येते. तर असं हे समाजकार्य असायला हवं. आणि जर मी वावच्या माध्यमातून जर बघितलं तर आम्ही खूप समाजकार्य केलेलं आहे की बऱ्याच महिलांना आम्ही एम्पॉवर करतो. एम्पॉवर म्हणजे पुन्हा येतं की मग तुम्ही सक्षम कसं पैशाने करतात, कामं देऊन करतात. तर मला असं वाटतं पहिले मानसिक एम्पॉवरमेंट गरजेची आहे, ती वावच्या माध्यमातून कंटिन्युअस सुरू असते. त्याचबरोबर आम्ही ज्यांना खरोखर मदत लागते तर अशी देणगी देण्यापेक्षा किंवा पैसे देण्यापेक्षा त्यांच्या पायावर उभं करण्यात जास्त बिलीव्ह करतो. अशा बऱ्याच महिलांना आम्ही पायावर उभं केलेलं आहे. आणि समाजकार्य हे सगळे करू शकतात आणि करावे पण. अश्विनीताई, तुम्ही खूप सुंदर असं समाजकार्य म्हणजे काय आम्हाला सांगितलं आहे. अर्थातच प्रेक्षकांपर्यंत ही गोष्ट फार उत्तम तुम्ही मांडली आहे. पुढचा माझा असा प्रश्न असेल तुमच्यासाठी की या सगळ्या गोष्टी तुम्ही ज्या करत आहे त्यासाठी तुमचं रोल मॉडेल कोण आहे? कोण तुम्हाला प्रेरणादायी स्थान वाटतं तुमच्या आयुष्यात? मला तर वाटतं प्रत्येक स्त्री ही रोल मॉडेल असते.
प्रत्येक व्यक्तीमध्ये काहीतरी असतं, एक तरी गुण असतो आणि तोच आपण घ्यावा. आणि जसं आपण बघितलं की जी पण स्त्री असते ती कितीतरी संघर्षांना तोंड देऊन पुढे जाते. मग ती गृहिणी असू शकते, ती व्यावसायिक असू शकते किंवा ती नोकरी करणारी असो. तर ज्या संघर्ष करून पुढे जातात, मला वाटतं त्या माझ्या सगळ्याच रोल मॉडेल्स आहेत. कारण मी ते खूप बघत असतात, वेगवेगळे त्यांचे पॉडकास्ट बघत असते, त्यामुळे मला त्या खूप प्रेरित करतात. त्याचबरोबर जर लहानपणापासून कुणी प्रेरित केलं असेल तर माझे आई वडील निश्चितच. प्रत्येकाचे आई वडील असतातच, कारण आम्ही गावात राहून सुद्धा त्यांनी आमचे विचार खूप चांगले ठेवले. तर त्यामुळे ते माझे रोल मॉडेल. आणि सावित्रीबाई फुले ह्यांना मी खूप नमन करून सांगते की त्या माझ्या रोल मॉडेल का आहेत. कारण आपण बघितले की त्या नसत्या तर आपण आज नसतो म्हणजे आज आपण असंही बसलोही नसतो. आणि त्याचबरोबर त्यांनी जे संघर्ष करून आपल्याला शिकवलं आहे, महिलांना, मुलींना, किंवा ज्या काही प्रथा बंद केल्या आहेत, त्यासाठी त्या माझ्या रोल मॉडेल आहेत. खूप सुंदर असं उत्तर दिलं आहे आणि खरोखरच त्या प्रेरणादायी आहेत आणि तुमचे उत्तरही खरोखरच खूप म्हणजे इतरांनाही ते प्रेरणादायी असणार आहेत. अश्विनी मॅडम, वावचा हा प्रवास चालू झाला तुमचा, यामध्ये तुम्हाला कुठल्या गोष्टींचा संघर्ष करावा लागला, काय फेस करावं लागलं या सगळ्या प्रवासात? खरं तर वाव सुरू करताना 10 वर्षापूर्वी किंवा 12 वर्षापूर्वी जी गोष्ट होती ती समाजाकडून समाजाकडून असंच होतं की काय करतात या किट्टी ग्रुप, मग काय करतील ह्या, नुसत्या मजा करतील, टाइमपास करतील आणि घरी येतील, असे बरेच टोमणे ऐकायला लागले. पण मला वाटतं आपला मार्ग जर सरळ असेल ना तर सगळ्यावर मात करता येतं. किंवा मला असं वाटतं काही पुरुषच नाही, म्हणजे समाजात आपण पुरुषांना सतत दोष देणं तर म्हणजे चुकीचंच आहे. तर काही महिला सुद्धा अशा होत्या की काय नुसते कपडे घालणार छान छान आणि मजा करणार. तसे भरपूर संघर्ष किंवा विचारांचे बदल करण्यात थोडी त्रास झाला. पण मला असं वाटतं महिलांना किंवा बायकांना जर आपण आपलं केलं तर काहीही त्रास नाही होत. मॅडम, ब्युटी आणि ब्रेन यासाठी तुम्ही ओळखले जातात आणि या दोन्ही गोष्टींचा तुम्ही समतोल कसा राखता? तुम्ही हा प्रश्न जो विचारला आहे तर मी त्यासाठी थँक्यू म्हणेल आधी. तर हा समतोल राखण्याचा प्रयत्न म्हणजे काय, तर ब्युटी विथ ब्रेन मी थोडक्यात सांगू इच्छित आहे की ब्युटी विथ ब्रेन म्हणजे की प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक स्त्री सुंदर असते. कुणाची सौंदर्यता कशात असते, कुणाचं सौंदर्य कशात असते, पण ते सौंदर्य कधी खुलून दिसतं, ते शालीन असेल आणि बुद्धिमत्तेची झालर असेल तेव्हा ते सौंदर्य उठून दिसतं. तर ह्या दोन्ही टिकवायच्या आहेत आपल्याला. तर आधी सुंदरतेसाठी मी म्हणेन की सुंदरता म्हणजे काय, एखादी स्त्री आत्मविश्वासाने जेव्हा वागते, बोलते, कृती करते तेव्हा ती सौंदर्य किंवा ते सुंदरता आपोआप खुलून दिसते. मग हे सगळं करण्यासाठी पुन्हा कशाची जोड लागते, तर बुद्धिमत्तेची. आणि बुद्धिमत्ता जर आपल्याला टिकवून ठेवण्यासाठी असेल, टिकवायची असेल, तर त्यासाठी एकच उपाय आहे, तो म्हणजे शिकत राहा, वाचत राहा. आपोआप बुद्धिमत्ता आपली प्रगत होत जाते आणि तिची जोड सुंदरतेला मिळते. महिलांचा बऱ्याच वेळा असा प्रश्न असतो, असा प्रॉब्लेम असतो की वेळ नाही मिळत, कसं जाणार, किंवा वेळ नाही, या कंप्लेंट असतात. पण या सगळ्या महिलांना तुम्ही जमवतात आणि त्यांचा वेळ स्पेशल करतात. मग यातून तुम्ही तुमचा वेळ कसा काढतात, तेही परिवाराला सांभाळून, परिवाराला मॅनेज करून कसं कसं करतात मॅनेज? वेळ नाही ही तक्रार तर खरं बऱ्याचदा काही बायकांची असते. पण जेव्हा सुरुवातीला होती ही तक्रार, पण जेव्हा एखादी स्त्री स्वतःवर प्रेम करायला लागते, स्वतःवर प्रेम करणं म्हणजे काय, तर स्वतःला वेळ देणं. जेव्हा हे होतं तर आपोआपच त्यांना कळायला लागलं की इथे माझ्यासाठी आहे, हा मी टाइम आहे. मग आपोआपच त्या तयार व्हायला लागल्या आणि वेळ द्यायला लागल्या. आणि माझं जर विचारलं तर आम्ही 30 जणी मिळून काम करतो आहोत. तर एकमेकांच्या सोबतीने काम करताना जी मजा येते, आणि त्यामुळे खरं म्हटलं तर आवड तिथे सवड असं होतच आहे. आणि माझा परिवार, संपूर्ण परिवार मला मदत करतो. आणि माझी मोठी फॅमिली म्हटली तर म्हणजे वाव आहे. तर वाव फॅमिली जेव्हा माझ्या सोबतच आहे तिथून मी खूप शिकते. टाइम मॅनेजमेंट असेल, काय कसं करावं, कसं नियोजन करावं, हे आपोआप मी शिकत गेले. आपोआप वेळ निघत गेला, आपोआपच हे सगळं होत गेलं. खरं टेन्शन नाही घेतलं तर सगळं काही सुरळीत चालतं आणि वेळही काढू शकतात तुम्ही. अश्विनी मॅडम, एक महत्त्वाचा प्रश्न, समाजासाठी आणि महिलांसाठी पुढचे तुमचे काय उपक्रम असतील?
आमचे उपक्रम जर तुम्ही विचारणार तर ऑनगोईंग आहेतच, सुरू आहेत. हं. पण प्रत्येक गावखेड्यात वाव पोहोचला पाहिजे, क्या बात. हा उपक्रम असला पाहिजे. खूप सुंदर. शहरात खूप संधी आहेत, पण मला असं वाटतं माझ्या ज्या गावातल्या मैत्रिणी आहेत, भगिनी आहेत, त्यांच्यापर्यंत वाव पोचला पाहिजे आणि त्यांना कॉन्फिडंट करणं आणि वेगवेगळे सेंटर्स जिथून ते शिकू शकतील असे सेंटर्स उभारणं हे वावचं पुढचा प्रोग्राम असणार आहे. अश्विनी मॅडम, एक महत्वाचा प्रश्न असा की महिलांचा त्यांच्या आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा कसा बदलायला हवा, याबद्दल तुम्ही काय सांगणार? खूपच उत्तम प्रश्न आहे. मी माझ्या सगळ्या मैत्रिणींना हा संदेश देऊ इच्छित आहे की बी कॉन्फिडंट, बी इंडिपेंडंट आणि नो कंप्लेंट्स ॲट ऑल. कारण आपण ना कंप्लेंट्स करण्यातच राहून जातो. महिला म्हटल्या आता कंप्लेंट्स आणि इतके कारणं सांगतात. मला वाटतं हे जर बंद केलं तर प्रत्येक स्त्री कॉन्फिडंट बनेल, प्रत्येक एज्युकेट बनेल. तर एवढंच मी सांगू इच्छिते सगळ्या मैत्रिणींना की कॉन्फिडंट बनण्यासाठी नो कंप्लेंट्स ॲट ऑल. येस येस, खूप सुंदर आणि खूप असं अतिशय म्हणजे इतकं प्रेरणादायी उत्तरं आणि प्रेरणादायी तुम्ही सगळ्या गोष्टी बोलल्या आहात ना. अश्विनी मॅडम, मनपूर्वक आभार व्यक्त करते. मोहिनी की बातों में या नवरात्री स्पेशल सीझन मध्ये आपण आलात, तुमचा वेळात वेळ काढलात आणि महिलांसाठी ही अगदी महत्वाची माहिती तुम्ही दिलीत, त्याबद्दल मी तुमचे मनपूर्वक आभार व्यक्त करते. तुमचे पण आभार मानते. आणि आज जो कलर आपण ठरवला होता जांभळा, जांभळा हा लाल आणि निळा ह्याचं संमिश्र आहे. तर लाल म्हटलं तर आपल्याला माहिती थोडं अग्रेशन असतं, थोडं म्हणजे पुढे जाणं असतं. लाल थोडा धोका पण असतो आणि निळा म्हणजे शांत. तर हे दोघांचं संमिश्र प्रतीक म्हणजे स्त्री आहे आणि म्हणूनच हा रंग मला वाटतं कदाचित तुम्ही मला निवडायला सांगितलं असेल. तुमचंही मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच.